हुतात्मा हिराजी पाटील यांचा जयंती सोहळ्याचे आयोजन मानिवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारकात केले होते। 19 जानेवारी 1914 रोजी जन्मलेले हिराजी पाटील यांचा देश पारतंत्र्यात असताना 2 जानेवारी 1943 रोजी बलिदान झालं होतं। त्यांची जयंती मानिवली येथील हुतात्मा स्मारकात मानिवली ग्रामपंचायत आणि मानिवली हुतात्मा स्मारक समिती फाउंडेशन यांच्या वतीने केलं होतं। त्यावेळी हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अर्थपुतळ्याला विठ्ठल गवळी यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। त्यावेळी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे, स्मारक समितीचे अध्यक्ष प्रवीण डायरे, कर्जत पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी पद्माकर म्हात्रे, केंद्र प्रमुख नारायण सोनावणे तसेच मानिवली ग्रामस्थ माजी सरपंच लहुदास डायरे, स्मारक समितीचे उपाध्यक्ष जितेंद्र गवळी, समितीचे मनोहर डायरे, दिनेश गवळी, जयराम गवळी, माजी उपसरपंच प्रतिमा डायरे तसेच पोलीस पाटील गायकर आणि पोलीस पाटील गवळी पाटील तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी मानिवली ग्रामपंचायत हद्दीमधील वरई, अवसरे, निकोप आणि मानिवली शाळेतील विद्यार्थ्यांनी समूह गीत पोवाडे सादर केली। त्यात शाळा अवसरे यांनी समूह गीत आणि तनिष्का दिनेश गायकर हिने हुतात्म्य मनाच्या जीवनावरील भाषण केले। प्राथमिक शाळा निकोप यांनी समूहगीत सादर केले तर प्राथमिक शाळा वरई येथील विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला। मानिवली शाळेतील पूजा डायरे हिने भाषणातून हुतात्म्यांची माहिती सांगितली तर अन्य विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर करून अभिवादन केले। या सर्व गीतांचे सादरीकरण करून घेण्यासाठी मानिवली शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर राठोड, निकोप शाळेचे मुख्याध्यापक वसे तसेच शिक्षक वर्ग सुनंदा पाटील, संज्योती कांबरी, केदारी जरंग यांच्या सर्व शिक्षक उपस्थित होते। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशळे।